नमस्कार. ऐश्वर्याने राहुल आणि शर्वरीची गचांडी पकडत सगळ्या बाजार समितीच्या लोकांसमोर उभं केलेलं असतं. त्यावेळेला शर्वरीने स्वतःच्याच तोंडाने सत्य उकलेलं असतं. तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो. सुमित्रा शर्वरीचं सटासट थोबाड फोडत बोलते, लाज नाही वाटली तुला? का असं वागलीस तू? तू बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे चोरलेस? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई आई प्लीज मला समजून घे. आई माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश अहो आता बस. किती खोटं बोलणार आहात अजून? तेव्हा ऋषिकेश बोलतो, शर्वरी मी तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता. मला तर असं वाटत होतं की ऐश्वर्या आणि सयाजीराव अजून सुद्धा मिळालेले आहेत आणि ते जानकीचा फायदा घेत आहेत, जानकीला त्यांच्या तालावरती नाचवतायत. पण नाही, जानकीचा विश्वास होता की ऐश्वर्या बदललीये म्हणून. आणि खरं सांगू का, ऐश्वर्या बदलले या गोष्टीवरती आता माझा सुद्धा विश्वासच आहे. शर्वरी तू मला आज तोंड घशी पाडलंस, असं का केलंस तू? तेव्हा शर्वरी बोलते, प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला असं वेठीस धरू नका. मी जे काही केलं ते स्वतःसाठी केलं. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश तुम्हाला पैशांची गरज होती माहिती आहे, पण हा राहुल आणि तुम्ही एकमेकांना ओळखता हे आम्हाला माहितीच नव्हतं ना. तेव्हा लगेच राहुल बोलतो, प्लीज जानकी वहिनी तुम्ही उगाचच आमच्या नात्यावरती संशय घेऊ नका. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नात्यावरती संशय? अरे नात्यावरती संशय घेण्यासारखंच वागला आहात तुम्ही. खरं खरं सांगा, तुम्ही दोघांनी मिळून हे ठरवलं होतं ना की बाजार समितीच्या ऑफिसमधून पैसे चोरायचे म्हणून? ते तर तुम्ही चोरलेच हो. पण आता एक गोष्ट शेवटची विचारते, त्याचं उत्तर मात्र मला लगेच द्या. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, ऐश्वर्या तुला काय मध्ये मध्ये नाक खुपसायची गरज? जानकी वहिनी आणि आम्ही बोलतोय ना. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्याला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे शर्वरी वंश. तुमचं तोंड बंद ठेवा शर्वरी वंश, नाहीतर नको ते उगाचच घडेल. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो काय विचारायचंय ते विचार. जानकी वहिनी माझ्या अब्रूची लक्तर तू अशी वेशीवर टांगतेस ना, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी वहिनी, कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, शर्वरी शांत बस. तू सगळ्या गावकऱ्यांसमोर तुझ्या जानकी वहिनीला धमकी देतेस एवढं सुद्धा कळत नाही? शर्वरी स्वतःचा आवाज बंद ठेव. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, मला काही एक ऐकायचं नाही. आता मला या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही. एक गोष्ट मात्र मला चांगलीच कळून चुकलीये, ती म्हणजे की तुम्ही सर्वजण मिळून मुद्दामून हे सर्व करताय. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, खरं सांगू का ऋषिकेश दादा, ह्या शर्वरीचं आणि या राहुलचं एकमेकांवरती प्रेम आहे, प्रेम. खरं तर मला लाज वाटते या गोष्टीची की ही दोघं असे कसे काय वागू शकतात. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, काय बोलतेस तू ऐश्वर्या? सुमित्रा बोलते, ऐश्वर्या उगाच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश आई ऐश्वर्या जे काही बोलते ते खरं आहे, कारण आई मला या गोष्टी आधीच कळल्या होत्या, पण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. पण आता मात्र बस झालं, आता मात्र सगळं काही कळून चुकलंय. तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते, शर्वरी हे सर्व काय आहे? त्यावेळेला शर्वरी बोलते, हो आहे माझं राहुलवरती प्रेम. मला करायचंय त्याच्यासोबत लग्न आणि कायमचं हे शहर सोडून लांब कुठेतरी निघून जायचंय. हे ऐकल्यानंतर सुमित्राचा पारा चढतो आणि सुमित्रा शर्वरी जवळ जात बोलते, लाज वाटते तुला? अगं तुझं लग्न झालंय. तुझं लग्न झालेलं असताना दुसऱ्या माणसाच्या प्रेमात तू कशी काय पडू शकतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, मला त्या विक्रांतसोबत नाही राहायचंय. मला त्याच्यासोबत संसार सुद्धा नाही करायचाय. कंटाळा आला मला त्याचा. तो कसा वागतो माहिती तरी आहे का? तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, तू काय बोलतेस कळतंय का तुला?
विक्रांतरावांचं किती तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू मात्र त्यांना सोडून आलीस कोणासाठी? या राहुलसाठी. अगं जो स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही तो तुझी काय जबाबदारी घेणार? तुझी जबाबदारी घेण्यासाठी त्याला आपल्या पैशांची गरज लागतेय, चोरी करावी लागते. तेव्हा मात्र मोठ्याने राहुल बोलतो, प्लीज असं काही नाहीये. मी तिला सांगत होतो तू माझ्यासोबत चल म्हणून, पण तिनेच हे काहीतरी डोक्यात आणलंय. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, पण तुला सुद्धा तेच पाहिजे. राहुल, आम्ही काही तुला ओळखत नाही का? अरे चांगलंच ओळखते मी तुला, सगळं काही समजून चुकलंय. त्यावेळेला सुमित्रा बोलते, शर्वरी अगं तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. अगं तू माझी लेक आहेस याचा मला खरोखर अभिमान होता. मी तुला पैसे देणारच होती, पण आता मला कळतंय तुला पैसे पाहिजे होते ते हे शहर सोडून जाण्यासाठी. अगं विक्रांतराव कुठे आहेत? विक्रांतरावचा तर काहीच आता पत्ता नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, सांगा ना शर्वरी वंश, अहो स्वतःचं आयुष्य तुम्ही स्वतःच्या हाताने बर्बाद केलंय. स्वतःचं कुंकू स्वतःच्या हाताने पुसलत, लाज नाही वाटली? तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी जानकी काय बोलतेस तू? जानकी तू काही बोलत जाशील आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन का? जानकी प्लीज जरा नीट विचार कर. त्यावेळेला जानकी बोलते, बस आई जे खरं आहे ना तेच बोलते. विक्रांत भाऊजींना या शर्वरी वंशनी मारलंय, त्यांचा खून केलाय आणि त्यांना कुठेतरी दडवून ठेवलंय. हे ऐकल्यानंतर सुमित्रा शर्वरी जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, जानकी काय बोलते शर्वरी? त्यावेळेला मात्र सगळे गावकरी मात्र पेटून उठलेले असतात. ते मोठ्याने बोलतात, कमाल आहे या मुलीची, पैशासाठी स्वतःच्या नवऱ्याला मारलं आणि या दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडले ही मुलगी. नाही नाही, हिला तर आहे ना या गावातून हकलूनच द्यायला पाहिजे. आणि सगळेजण तिच्यावरती धावत जात असतात. त्यावेळेला जानकी आणि ऋषिकेश मध्ये पडतात आणि ते मोठ्याने बोलतात, एक मिनिट, हा आमच्या घरचा प्रश्न आहे. काय करायचं आणि काय नाही हे आम्ही बघू. आणि प्लीज कोणत्याही टोकापर्यंत तुम्ही पोहोचण्याआधी त्यांच्याशी नीट बोललात का? त्यांनी असं का केलं? काहीतरी असेल ना. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, जानकी वहिनी बस कर तुझी नाटकं, काही समजत नाही का? मला तर एक गोष्ट कळून चुकली आहे जानकी वहिनी, किती खोटारडेपणा करतेस तू. आता मात्र मी तुला माफ करणारच नाही. जानकी वहिनी आत्ताच्या आता तू हे सगळं थांबव. तू मुद्दामून हे सर्व केलंस ना? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, अजिबात नाही, असं काही नाहीये. मी हे सर्व मुद्दामून केलेलंच नाही. शर्वरी वंश हे सर्व तुमच्यामुळे समोर आलंय. खरं सांगायचं तर तुम्हाला मी मुदत दिली होती, पण तुम्ही मात्र पैसे दिलेच नाहीत. म्हणून ऐश्वर्याने हा निर्णय घेतला आणि तुम्हाला सर्वांसमोर आणलं. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस तुम्ही सगळ्यांनी मिळून जो काही माझा काटा काढलाय ना त्याची संकट मात्र तुम्हाला झेलावीच लागणार आहेत. तेव्हा ऋषिकेश बोलतो, शरयू बस झाला आता. अगं काय बोलतेस तू? तेव्हा सुमित्रा बोलते, नाही नाही ऋषिकेश, तिला जे काही बोलायचं आहे ना ते बोलू देत. किती खालच्या थराला उतरते ना ते मला सुद्धा पाहायचंच आहे. ऋषिकेश, या मुलीने तर आपल्या अब्रूची लक्तर वेशीवरतीच टांगली, 4 चौघात धिंडवडेच काढले आहेत. तेव्हा ऋषिकेश बोलतो, आई आई तू शांत हो, तू शर्वरीच्या या वागण्याचा त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते, मग काय करू? तूच सांग ना, काय करू मग मी? अरे त्रास करून घेऊ नको, मग काय करू? अरे या मुलीने कुठे तोंड दाखवायची सुद्धा लायकी ठेवली नाही. स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा हिने संपवलं आणि आता मात्र मला या विषयावर वादच घालायचा नाहीये. त्यावेळेला लगेच ऋषिकेश शर्वरीचा हात धरतो आणि तिला फरफटत घरात आणतो. त्यावेळेला जानकी बाजार समितीच्या समोर असलेल्या लोकांना बोलते, हे बघा, तुम्ही प्लीज हा विषय चघळत बसू नका. जे काही आहे ते आम्ही आमचं बघू ना. तुम्ही उगाचच विषय ताणायची गरज नाही. तेव्हा लगेच ते लोक बोलतात, जानकी वहिनी, अहो आम्हाला सुद्धा तुमच्या घराची काळजी आहे. जानकी वहिनी, आम्ही या गोष्टीचा विचारच केला नाही की शर्वरी असं काहीतरी वागेल. अहो शर्वरी कितीतरी चांगली मुलगी होती, मग तिने असं वागायची गरजच काय? त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, खरं सांगू,
त्या असं का वागल्या याचं कारण माझ्याकडे सुद्धा नाही आहे. पण मी लवकरच तुमच्या समोर ते कारण आणेन, त्यांना विचारेन. पण प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका. तेव्हा मात्र खूपच राग गावकऱ्यांना आलेला असतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की शर्वरी घरात आल्यानंतर ती मोठ्याने ऋषिकेशवरती आवाज चढवते आणि ऋषिकेशला बोलते, बस कर दादा, प्रत्येक वेळेला स्वतःच्याच बायकोची बाजू घेतोस तू, प्रत्येक वेळेला. आणि आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. दादा, या सर्व गोष्टी बंद कर तुझ्या, कारण मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही सगळ्यांनी मिळून गावकऱ्यांसमोर माझं हसं केलं, त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा उलट्या हाताची सणसणीत कानाखाली ऐश्वर्या शर्वरीच्या लगावताच मोठ्याने बोलते, बस कर, शेवटचं सांगते, या घरात अशी दादागिरी चालणार नाही. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, ऐश्वर्या, अगं ह्या मुलीने जे काही केलंय ना, त्यासाठी तर मी हिला कधीच माफ करणार नाही. आता मात्र हिला माफी नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, पुरे झालं आता, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. मला या विषयावर काही एक वाद घालायचा नाही. प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, एकच सांगते मी तुम्हाला, आणि तेही शेवटचं, प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल. त्यावेळेला शर्वरी जानकीला बोलते, जानकी वहिनी, झालं ना समाधान, माझ्याच घरातल्या लोकांच्या मनातून तू मला कायमचं उतरवलंस. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, तुमची चुकी आहे ही. तुम्ही जे काही वागताय त्या गोष्टीचा जरा विचार करा. शर्वरी वंश, खरंच तुमच्या या गोष्टींचा ना त्रास व्हायला लागलाय. त्यापेक्षा तुम्ही हे सर्व का केलं त्याचं तरी उत्तर द्या. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, उत्तर तर माझ्याकडे नाही आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आता सगळं संपल्यात जमा आहे. शर्वरी वंश, तुम्ही स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलात. काय गरज होती या मुलाच्या प्रेमात पडायची. तेव्हा लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, पुरे, आता मला हा विषयच ताणायचा नाहीये. प्लीज ह्या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर नको ते घडेल, आणि मग मात्र मी तुम्हाला सावरू शकणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने राहुल बोलतो, पण जानकी वहिनी, तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती. तुम्ही हे जर का सर्व आत्ताच्या आता थांबवलं तर बरं होईल. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, तू गप्प बस. अरे, आम्हाला तर असं वाटलं होतं की तू खूप चांगला मुलगा आहेस, पण याच घरातल्या मुलीला तू फसवलंस. आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, जाऊ देत ना, यांना आपलं भलं झालेलं पाहायचंच नाहीये. हे सर्व मुद्दामून करतायत, मला काही कळत नाही का. आता मात्र मला सगळं काही कळून चुकलंय, आणि या विषयावर तर वादच नको. त्यावेळेला मात्र शर्वरीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, आई, कमाल आहे या मुलीची. आपण असं काय वाईट केलं होतं हिच्या बाबतीत की ही एवढ्या खालच्या थराला उतरली. मला तर कळतच नाहीये हिच्या वागण्याचा अर्थ. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, मला तर काहीच ऐकायचं नाही. आजपासून शर्वरी आणि माझा संबंध संपला. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, आई, एवढ्याशा कारणावरून तू जर का माझ्याशी संबंध संपवत असशील तर तुझी इच्छा, मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. आई, प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जाऊ देत ना, सगळं थांबवा आता. जानकी, प्लीज हे सर्व थांबव, कारण आईला खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र जानकी बोलते, आई, तुम्हाला त्रास होतोय मला समजतंय, पण शर्वरी वंशनी हे सर्व का केलं. विक्रांत भाऊजी कुठे आहे, त्यांना कुठे लपवून ठेवलंय की त्यांना कायमचं मारलंय, हे सुद्धा आपल्याला कळायचं आहे ना. आई, प्लीज याची उत्तरं तर आपल्याला मिळालीच पाहिजेत ना. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, प्लीज जरा तरी विचार कर, हे काय चाललंय तुझं. जानकी, त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश, आता जर का आपण यांना प्रश्न विचारले नाही तर हे आपल्याला हलक्यात घेतील. त्यावेळेला लगेच जानकी बोलते,
खरं सांगू, मला आता या विषयाचा विचारच करायचा नाही. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या सगळ्याच गोष्टी मला संपवायच्या आहेत. ऋषिकेश, काहीही करून मला हे सगळं प्रकरण आत्ताच्या आता संपलं पाहिजे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, जानकी अगदी बरोबर बोलतेय. जानकी वहिनीचं काही चुकलेलं नाही. त्यावेळेला अवंतिका बोलते, ऋषिकेश दादा, शर्वरी वंश जे काही वागलेत त्यांना प्लीज पाठीशी घालू नका. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मी कोणालाही पाठीशी घालत नाहीये, पण प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. आईला त्रास होता कामा नये. तेव्हा मात्र मोठ्याने सुमित्रा बोलते, मला त्रास होतच नाहीये, प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, खरं सांगू, हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, काय जाणून घ्यायचंय तुला? बोल ना, काय जाणून घ्यायचंय? तो विक्रांत कुठे आहे? मला नाही माहिती तो विक्रांत कुठे आहे. त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही, आणि प्लीज त्याच्याशी माझा संबंध जोडूच नकोस. मला राहुल सोबत लग्न करायचं आहे आणि मी त्याच्या सोबतच संसार थाटणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो, तुम्हाला एक मुलगा सुद्धा आहे. त्यावेळेला शर्वरी बोलते, गप्प बस, तो माझा मुलगा नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, एवढ्या खालच्या थराला उतरलात? काय करताय तुम्ही शर्वरी वंश? प्लीज थांबवा हे सर्व. त्यावेळेला शर्वरी बोलते, हे सर्व तुझ्यामुळे झालंय आणि तुला मी कधीच माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी सर्वांसमोर शर्वरी आणि राहुलचं सत्य आणू शकेल का? विक्रांतला सर्वांसमोर आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.